योजना ह्या धर्मावर चालत नाही. योजना संपूर्ण लोकांसाठी चालतात. त्यामुळे धर्मावर योजना चालवण्याचं असेल तर सरकारने त्या पद्धतीचं जाहीर करावं. पण आपण पाहिलं की भाजपला सत्तेची जी मस्ती आलेली आहे आणि सत्ता ही लोकांपासून मिळालेली नाही, मशीनमधून मिळालेली आहे असं जनतेचं मत आहे. त्याच्यामुळे या लोकांच्या बोलण्याचा जो फरक आपल्याला जाणवतो, तो त्याच्यातूनच हे स्पष्ट होतं की ही धार्मिक तेढ निर्माण करून, कारण की आपण पाहिलं की एका माननीय हायकोर्टातले जज त्यांना पण एका कार्यक्रमात, हिंदूच्या कार्यक्रमात बोलवून त्यांना जाहीरपणे भाषण करून त्यांनी ज्या पद्धतीने टीका केल्यात ते करता येत नाही. पण महाराष्ट्र देशामध्ये ज्या पद्धतीचं एक ध्रुवीकरणाचं काम जे सुरू झालेलं आहे, देशाच्या एकात्मतेला जो आता धोका निर्माण झालेला आहे, तो प्रत्येकाने हा धोका वाढू नये याची काळजी घेतली पाहिजे.